दगडाच्या फटीमध्ये असा काळा टाकला जे हात घालून असा काढावा लागतोय आणि त्यासोबत मंडळी आज अशा लोकेशनवर आम्ही गेलो. हे लोकेशन तुम्ही कधी बघितलं असाल की नाही ते पण तुम्हाला व्हिडिओ शेअरमध्ये नक्की सांगतो. तर जय मल्हार मंडळी, मी आहे ना दादू, स्वागत करतो तुमचा डेली मिनी ब्लॉगचा दिवस 5वा. मी आणि हरेश आम्ही गेलेले ते म्हणजे अशा लोकेशनवर जो लोकेशन आमच्या जुहूलाच आहे आणि हा सध्या ब्रिजचं काम सुरू आहे. त्याच्या खाली आम्ही पाणी सुकलेलं म्हणून निघालेले. त्यानंतर मंडळी आम्ही आमची बोट घेऊन निघाले ते म्हणजे आमच्या लाईट हाऊसवर. आणि लाईट हाऊसवर कशासाठी ते तुम्हाला थोड्या वेळातच कळेल. इकडे मंडळी वारा खूप सुटला होता तरी पण कसं करत आम्ही आमची बोट घेऊन पोचलो ते म्हणजे आमच्या लाईट हाऊसवर. लाईट हाऊसवर पोचलो तसंच मंडळी लगेच चालू केलं ते म्हणजे शिनाने पकडायला. हे आहे शिनाने आणि मंडळी स्पेशली याच्यासाठी आम्ही येतो आणि खूप चालावा लागतो, तिथे पडतात वगैरे आणि लगेचच एक अशी व्हिडिओ येणार पण आहे की आपल्या यूट्यूबला की ज्यामध्ये मी पडलो आहे जोरात, तर ते तुम्हाला ते दिसेल. हे शिनाने मंडळी बघा खायला तर भारी लागतात पण त्याची मेहनत बघा किती आहे. इकडे मंडळी शिनाने शोधत दमलो खरा. मधच्या बाजूला आलो तर आपले काही मित्र पण आले होते दुसऱ्या बोटीने आणि आपली बोट गेली होती पण त्यांच्या बोटीने आपण जाणार होतो. पण त्याआधी त्यांच्यासाठी थांबलो तर बघतो ते काढत होते ते म्हणजे शिंपल्या. हे बघा शिंपल्याची साईज पण मोठी होती. पाडावाड आपण निघालो होते म्हणजे घरच्या दिशेने. वारा सुटला होता आज खूप आणि आपण अशा ठिकाणावर जात होतो. ही पूर्ण रिस्की जागा आहे कारण इथे नुसता खडप आहे बघा, आजूबाजूला खडपच दिसतोय आणि इथून आपली बोट न्यायची होती. एकीकडे आपला तांडेल रिंकेश भाऊ आणि आपण पोचलेलो होते म्हणजे काटा रोड या एरियाला. आणि इथे ना मंडळी खडपाची जागा खूप म्हणजे दगड खूप आहे तरी पण बोट कशी बशी घेऊन आम्ही तिथे पोचले व्यवस्थित कारण हे लोकांना तिथलं नॉलेज आहे. मंडळी इकडे जसं पोचलो तसं एकीकडे बघते तर संतोष त्याचा वाना पेरायचा चालू करत होतो. म्हणजे हा वाना ना चेपतोय म्हणजे नंतर आता काही दिवसांनी आपला वानासुद्धा असेल त्याची सुद्धा व्हिडिओ लगेच येईल. एकीकडे राहुलनी बघा काय काय पकडले तुम्हाला दाखवायसाठी त्यांनी पूर्ण ओतलं आणि दाखवलं मंडळी की त्या शिंपल्या कसं वेगळं पकडलं तर. हे मंडळी आम्ही पकडलेली कॅच आम्ही तब्बल फक्त अर्धा तासामध्ये बघा केवढं पकडलं. आणि ही मंडळी कस्टमरसाठी चाललेले ते म्हणजे दुसऱ्या ठिकाणी. आता कस्टमर आपले कसे फोन करत असतात की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, त्यांना वेगवेगळं सामान म्हणजे वेगवेगळं जे मावरा आहे ना तुम्ही नेहमी काढून ठेवतो. मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक नक्की करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला बाय बाय.